20 मई 2024 को हुए लोकसभा चुनाव में भिवंडी क्षेत्र की जनता ने अपार विश्वास के साथ मेरे पक्ष में मतदान किया और 4 जून को नतीजे घोषित हुए। उस दिन भिवंडी लोकसभा ने एक ऐतिहासिक फैसला लिया, विकास, स्थिरता और जनहित के मार्ग पर आगे बढ़ना। आज उस ऐतिहासिक क्षण को 1 साल हो गया है। इस साल मुझ पर जो भरोसा जताया गया है उसे मैंने कायम रखने की पूरी कोशिश की है। यह यात्रा सफल रही है सिर्फ और सिर्फ आपके अमूल्य समर्थन की वजह से। मेरे मतदाता भाइयों और बहनों, भिवंडी के नागरिक, साथ ही मेरे आदरणीय पार्टी नेता श्री शरद चंद्र पवार साहब, साथ ही पार्टी के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता, शुभचिंतकों एवं युवा साथियों का हृदय से आभार। आपका मार्गदर्शन, सहयोग एवं समर्थन मेरे लिए प्रेरणा का स्रोत रहा है। मैं अपने कार्यकाल में जनता के लिए अधिक से अधिक कार्य करने का सदैव प्रयास करूं। भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार। बरोबर 1 वर्षापूर्वी 20 मे रोजी लोकसभा निवडणूक झाली। त्यानंतर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागला। खरं म्हटलं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने, आमच्या सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या सहकार्याने मला महाविकास आघाडीचं तिकीट दिलं गेलं। त्यानंतर आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून, माझ्यावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी भरघोस असं मतदान केलं आणि एक इतिहास रचला। आणि हा इतिहास रचताना, कारण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लोकसभा क्षेत्रावर होतं आणि हा इतिहास रचताना आपण संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला दाखवून दिलं की सत्ता, पैसा, दादागिरी या सगळ्याला झुगारून आपण सगळ्यांनी निर्भीडपणे मतदान केलं आणि त्या मतदानावर माझी निवड झाली। सगळ्यात पहिले तर आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय। आभार व्यक्त करताना ही सांगतो की मी आपल्याला दिलेल्या वचनांची मला पूर्ण जाणीव आहे। मी कुठलीही गोष्ट विसरत नाही, विसरलो नाही आणि विसरणारही नाही। त्यामुळे साहजिकच आपल्याला दिलेल्या सगळ्या वचनांची पूर्तता करेन। भले 1 वर्ष खूप काही शिकण्यात गेलं, खूप प्रयत्नही केले। आपण पाहिलं असेल 1 वर्षाच्या कालावधीत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने मी 3 वेळा संसदेत बोललो। हे देखील एक तुमच्या सगळ्यांचं श्रेय आहे आणि म्हणूनच तुमच्या सगळ्या प्रश्नांसाठी मी सदोदित माझी बांधिलकी असेल। तुम्हाला दिलेल्या वचनांची मला पूर्ण जाणीव आहे आणि मी त्या दिशेनेच वाटचाल करून सर्वसामान्यांना अपेक्षित असं काम करेन, एवढं मी आजच्या दिवशी सांगतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने